प्रश्न ना मला नेहमी विचारला जातो की तुमच्या भाज्या एवढ्या छान कशा लागतात, आम्ही कितीही छान वाटण बनवलं तरी आमच्या भाज्यांना हवी तशी टेस्ट का येत नाही. तर त्याचं एकच सिक्रेट आहे, हा काळा मसाला. हा वापरल्यामुळे भाजीला चवच नाही तर रंगही खूप छान येतो. सुक्की भाजी, रस्सा भाजी, व्हेज नॉनव्हेज असे कुठलेही पदार्थ, पण त्याचं सोल्युशन मात्र एकच, हा काळा मसाला. आज आपण बनवणार आहोत साठवणुकीचा असा पारंपरिक काळा मसाला, जो एकदा बनवला की 1 वर्ष काय 2 ते 3 वर्ष सुद्धा आरामात टिकतो. तुम्ही वाटण कितीही छान बनवलं तरी तुम्हाला असं वाटत असेल की भाजीला हवी तशी टेस्ट येत नाहीये, त्यावेळी ह्या मसाल्याचे फक्त 1-2 चमचे भाजीमध्ये ऍड करून बघा, काय भन्नाट चव लागते ते. आणि नुसती चवच नाही तर भाजीला रंगही खूप छान येतो. म्हणूनच माझ्या घरच्या परंपरेतून आलेला हा ठेवा म्हणजेच हा काळा मसाला अगदी योग्य प्रमाणामध्ये, योग्य पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप मी कसा बनवत असते ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि नुसता मसालाच नाही तर हा मसाला वापरून आपण एक रस्सा भाजी सुद्धा बनवणार आहोत, म्हणजे तुमच्या हेही लक्षात येईल की एका भाजीसाठी आपल्याला किती मसाला टाकायचा आहे आणि भाजीचा कलर पण कसा येईल. हॅलो, वेलकम टू द वर्षाज कुकिंग स्टुडिओ. मी वर्षा. पदार्थ बनवणं, पदार्थ खाऊ घालणं आणि तो पदार्थ आपल्या नावाने ओळखला जावं याचंच कॉम्बिनेशन म्हणजेच द वर्षाज कुकिंग स्टुडिओ. आज आपण जो मसाला बनवणार आहे ती रेसिपी माझ्या आत्याची आहे. याच पद्धतीने मी गेले 20 वर्ष झाले मसाला बनवते आणि मला या मसाल्याचा खूप छान असा प्रतिसाद लोकांकडून मिळतोय. बऱ्याचशा हॉटेल्समध्ये हा मसाला ऑर्डर दिला जातो. आता ह्या मसाल्याचं एकच सिक्रेट आहे, ते म्हणजे खड्या मसाल्यांचं योग्य प्रमाण, जे आपण पुढे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरुवात करूयात. आता हा मसाला बनवण्यासाठी आपण 3 प्रकारच्या मिरच्या वापरणार आहे. त्यासाठी मी ह्या मिरच्या देठ काढून 1 दिवसासाठी उन्हामध्ये पूर्ण सुकवून घेतल्या. आता या ठिकाणी आपण 1 किलो लवंगी मिरची घेतली आहे. ही मिरची टाकल्यामुळे मसाल्याला खूप तिखटपणा येतो. आता इथे मी अर्धा किलो शंकेश्वरी मिरची घेतली. ही शंकेश्वरी मिरची टाकल्यामुळे मसाल्याला चव खूप छान येते. आणि तिसरी मी बेडगी मिरची घेतली अर्धा किलो. ह्या मिरचीमुळे मसाल्याला रंग खूप छान येतो. आता ह्या मिरच्यांच्या प्रमाणात आपल्याला किती खडा मसाला लागणार आहे ते आपण बघून घेऊयात. आता बऱ्याचशा भागानुसार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मसाला बनवला जातो. काही ठिकाणी काही खडा मसाला हा 100 ग्रॅम वापरला जातो, तर एखादा दुसरा खडा मसाला हा 10 किंवा 20 ग्रॅम वापरला जातो. त्यामुळे भाजीला एखाद्या खड्या मसाल्याचा फ्लेवर खूप जास्त येतो तर एखाद्या खड्या मसाल्याचा फ्लेवर येत सुद्धा नाही. त्यामुळे आपण इथे जे खडे मसाले वापरणार आहोत ते अगदी समप्रमाणात वापरणार आहोत. आता हा खडा मसाला, धने, खोबरं आणि ह्या लाल मिरच्या असा यांचा एक परफेक्ट बॅलन्स साधला जातो की त्याची बरोबर योग्य ती चव आपल्या भाजीमध्ये उतरते. चला तर आपण काय काय प्रमाण घेतलं ते बघूयात. आता मी इथे 3 पावशर धने घेतलेत. इथे पाव किलो खोबरं घेतले किसलेलं. 50 ग्रॅम मायपत्री घेतलीये. 50 ग्रॅम जायपत्री घेतलीये. 50 ग्रॅम खडे मीठ घेतलंय. 50 ग्रॅम तमालपत्र घेतलंय. दगडफूल घेतले 50 ग्रॅम. मोठी वेलची 50 ग्रॅम. स्टारफूल 50 ग्रॅम. हळकुंड 50 ग्रॅम. खडा हिंग 50 ग्रॅम. दालचिनी 50 ग्रॅम आणि 2 जायफळ. त्रिफळा घेतले 50 ग्रॅम. नाकेश्वर 50 ग्रॅम. लवंग 50 ग्रॅम. मिरे 50 ग्रॅम. शहाजिरे 50 ग्रॅम आणि हे साधे जिरे 50 ग्रॅम. आता आपण इथे सगळे मसाले 50 ग्रॅम घेतलेत. फक्त आपण धने जे घेतलेत ते 3 पावशर घेतलेत आणि खोबरं जे घेतले ते पावशर घेतले. आता आपल्याला हे सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता आपण पहिले धने भाजून घेऊयात. आता या पद्धतीने धने भाजून झाले की आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता आपल्याला तमालपत्र भाजून घ्यायचंय. आता तमालपत्र पण भाजून झालं की आपल्याला धनेच्या भांड्यात काढले त्याच्यामध्येच तमालपत्र काढून घ्यायचं. आता आपल्याला ह्या ताटातले जे सगळे मसाले आहेत ते एकत्रच भाजून घ्यायचे. यातले फक्त जिरे आपण नंतर भाजणार आहेत. आता हे भाजताना एकदम थोडंसं तेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचंय. आता आपले हे मसाले भाजून झालेत, लगेच आपल्याला हे याच्यातच काढून घ्यायचे. आता ह्या ताटातले आपल्याला शहाजिरे आणि साधे जिरे ते पण एकत्र भाजून घ्यायचे. आता जिरे पण आपले छान भाजले गेले की आपल्याला याच भांड्यामध्ये काढून घ्यायचे.
आता आपण ह्या ताटातलं दगडफूल भाजायला घेऊयात. हे दगडफूल एकदम एखादा मिनिटच आपल्याला भाजून घ्यायचंय, जास्त भाजायचं नाही, नाहीतर ते लगेच जळून येतं. आता हे पण भाजून झालंय, आपण याच्यातच काढून घेऊयात. आता आपल्याला या ताटातलं स्टार फूल आणि मोठी वेलची एकत्रच भाजून घ्यायची. आता स्टार फूल आणि वेलची भाजताना आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. आता हे पण भाजून झालं की आपल्याला ह्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचंय. आता आपल्याला दालचिनी भाजून घ्यायची. त्यासाठी मी इथे दालचिनीचे थोडेसे छोटे तुकडे करून घेतले. आता यामध्ये पण आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. आता आपली दालचिनी पण भाजून झालीये, ती पण आपण या भांड्यात काढून घेऊया. आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल जास्त टाकून घ्यायचं. मी इथे 4 चमचे तेल टाकून घेतले. आता त्यामध्ये आपल्याला हा हिंग तळून घ्यायचा आहे. आता हिंगाचा तळून दुप्पट फुलला जातो तोपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा. आता तळलेला हिंग पण आपल्याला ह्याच्यात काढून घ्यायचा आहे. आता त्याच तेलामध्ये आपल्याला हळकुंडा आणि जायफळ तळून घ्यायचंय. आता इथे हळकुंड आणि जायफळचे पण मी तुकडे करून घेतलेत, म्हणजे ते व्यवस्थित तळल्या जातील म्हणून. आता हे हळकुंड आणि जायफळ दोन्ही पण भाजून झाले, हे पण आपल्याला ह्याच्यातच काढून घ्यायचंय. आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय. त्यासाठी मी इथे दुसरा पॅन गरम करायला ठेवलाय. त्यामध्ये आपण हे सगळं खोबरं भाजून घेऊया. आता खोबरं भाजताना पण एकदम थोडंसं तेल आपल्याला खोबऱ्यात टाकून घ्यायचंय. आता आपल्याला ही जायपत्री आणि मायपत्री ही न भाजताच आपल्याला अशीच मसाल्यामध्ये टाकून घ्यायची. आता आपलं खोबरं पण भाजून झालं की ते पण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचंय. आता बरेचसे लोक यामध्ये तीळ घालतात, खसखस घालतात, बडीशोप घालतात. पण काही दिवसांनंतर काय होतं, मसाल्याला खसखसचा एक वास यायला चालू होतो आणि तिळामुळे त्याला थोडंसं तेल सुटतं आणि मसाला प्लेन न राहता त्याच्या गाठी तयार होतात. आणि बडीशोपचा फ्लेवर हा प्रत्येक भाजीमध्ये चांगला लागलच असं होत नाही. त्यामुळे मी यातलं इथे काहीच वापरलेलं नाहीये. फक्त जो काही खडा मसाला आहे तो योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने भाजला की आपल्या मसाल्याला हवी तशी टेस्ट येते. आता आपले हे सगळे मसाले भाजून झालेत. हे थंड होतात ते तोपर्यंत आपल्याला मिरच्या भाजून घ्यायचे. आता आपल्याला ह्या 3ही मिरच्या एक एक करून सेपरेट असे भाजून घ्यायचे. आता भाजताना यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित डाग न पडता ह्या मिरच्या आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या. आता आपल्या ह्या मिरच्या व्यवस्थित भाजून झाल्या की आपल्याला ह्या काढून घ्यायच्या. आता आपल्याला ही बेडगी मिरची पण भाजून घ्यायची. आता यात पण आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. आता डाग न पडता ह्या पण मिरच्या आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या. आता ह्या पण मिरच्या आपल्या भाजून झाल्यात, ह्या पण आपण काढून घेऊया. आता ह्या पण मिरच्या आपल्याला थोड्या थोड्या करून यामध्ये भाजून घ्यायच्या. यात पण आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. आता ह्या पण मिरच्या आपल्या भाजून झाल्यात, ह्या पण आपण काढून घेऊयात. आता ह्या सगळ्या मिरच्या आपल्याला अशाच भाजून घ्यायच्या
आणि थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायच्या. आता आपले खडे मसाले, मिरच्या सगळं भाजून झाले. हे सगळं थंड झालं की एकत्र करायचं आणि कांडप मशीनमधनं हे दळून आणायचं. फक्त दळायला नेताना आपल्याला खोबरं आणि मीठ सेपरेट न्यायचंय. आता दळून आणल्यानंतर आपला मसाला असा तयार झालाय. रंग पण बघा किती छान दिसतोय. आता आपण जे 2 किलो मिरच्यांचं प्रमाण घेतलं होतं त्यानुसार जे काही खडे मसाले घेतले होते त्या सगळ्यांचा मिळून आपला 3 ते 3.25 किलो असा मसाला तयार झालाय. आता जेवढा मसाला तुम्हाला महिनाभरासाठी पाहिजे तेवढा एका छोट्या बरणीमध्ये काढून घ्यायचा आणि उरलेला सगळा मसाला व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये भरून आपल्याला ठेवून द्यायचा. आता आपल्याला हा मसाला वापरून एक रस्सा भाजी करून बघायची. त्यासाठी मी इथे काही अंडी उकडून घेतली आहेत. आता एका कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आता तेल गरम करून झालं की माझ्याकडे असं घरगुती बनवलेलं वाटण आहे. हे वाटण आपण तेलामध्ये टाकून घेणार आहे. आता वाटण चांगलं परतवून झालं की ह्यातला आपल्याला 2 चमचे मसाला ह्या वाटणामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी जर तुम्हाला थोडी स्पायसी भाजी चालत असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट ऍड केलं तरी चालेल. आता हे थोडंसं परतून झालं की ही उकडलेली अंडी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. हवं तेवढं मीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता मीठ टाकून झालं की आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. एकदा चांगलं असं मिक्स करायचं आणि याला चांगली एक उकळी येऊ द्यायची. आता आपला हा मसाला पूर्ण तयार झाला की काय करायचं, ह्याच्यामध्ये थोडासा असा खड्डा पाडून घ्यायचा आणि यात थोडेसे आपल्याला हिंगाचे खडे टाकून घ्यायचे. आता यामध्ये जो आपण खडा हिंग टाकलाय ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम केलेलं तेल टाकून घ्यायचंय. आता तेल टाकून झालं की आपल्याला हे परत याच्यावरती थोडासा मसाला टाकून घ्यायचा असा. आता आपल्याला हे 1 तासासाठी असंच ठेवून द्यायचं. हे तेल जेव्हा थंड होईल त्यावेळेला हा सगळा मसाला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा, एकसारखा असा मिक्स करायचा आणि मग तो आपल्याला बरणीमध्ये भरून घ्यायचा. आता असं केल्यामुळे वर्षभरासाठी ह्या मसाल्याचा कलर अगदी आहे असाच राहतो, ह्याची चव पण तशीच राहते आणि मसाल्याच्या गाठी पडतात त्या पण अजिबात पडत नाही. आपला हा मसाला टाकल्यामुळे आपल्या भाजीला कसा कलर आलाय तरी पण बघा कशी आली ते. आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात. आता ही भाजी बनवताना आपण अजिबात सुद्धा हळद पावडर वापरलेली नाहीये, लाल तिखट पावडर वापरलेली नाहीये. फक्त आपण जो मसाला बनवला होता तो 2 चमचे मसाला आपण ह्या भाजीसाठी वापरलाय. या पद्धतीने आपला पारंपरिक असा वर्षभरासाठीचा मसाला तयार झालाय. एकदा नक्की या पद्धतीने मसाला करून बघा आणि त्याची भाजीही करून बघा. त्याची चव कशी लागते हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि आपल्या या फूड बिझनेस सिरीजला जॉईन राहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.